नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी तुमच्यासाठी एक छानशी रिडिंग घेऊन आले. ही रिडिंग आहे जी येणाऱ्या 15 दिवसांसाठी आहे. येणाऱ्या 15 दिवसांमध्ये अशी कोणती तुमची विश आहे, कोणती इच्छा आहे जी स्ट्रॉंग मॅनिफेस्ट तुम्ही केलेली आहे. नवदुर्गांचा उत्सव जो चैत्री नवरात्र, आणि ह्या चैत्री नवरात्रामध्ये देवींकडून जे जे तुम्ही मॅनिफेस्ट केलं, तुमच्या हेल्थसाठी असू दे, तुमच्या आयुष्यासाठी असू दे, किंवा आर्थिक संपन्नता जी आहे त्याच्यासाठी असू दे, तुमच्या फ्युचरसाठी असू दे, ज्या काही विश तुम्ही मागितलेल्या आहेत किंवा जे असं दृश्य आहे जे तुमच्या समोर त्या आता उलगडून आणणार आहेत, जे असं एक तुमच्या आयुष्याचं रहस्य, दडलेलं रहस्य, ज्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी मॅनिफेस्ट केल्या होत्या, खूप सारे आयुष्यात येणारं सुख, आनंद, प्रेम, हे सगळं तुम्ही मॅनिफेस्ट केलं होतं. आणि एखाद्या अशा ह्याची साथ ती सुद्धा तुम्ही मॅनिफेस्ट केली होती. आणि अशा काही एनर्जी आहेत ज्यांनी तुम्हाला खूप तुमच्यावर, अशी डेव्हिल सारखी जी एनर्जी असते त्यांनी तुमच्यावर खूप असा मोठा हे केला होता. तर तुम्हाला इथं पूर्ण प्रोटेक्शन दिलं जाते. आता हे प्रोटेक्शन तुम्हाला सर्व नकारात्मक एनर्जी पासून दिलं जाते. आणि ह्या एनर्जी, तो तुमचा जो औरा आहे, म्हणजे तुमच्या भोवती पूर्ण सकारात्मकता आहे. आणि ह्याच्या तो जो डेव्हिल सारखी जी एनर्जी आहे ती तुमच्या त्या आवराच्या आतपर्यंत प्रवेश नाही करू शकणार. आणि तिला तिथं थांबवले, तिला कट केलं, याचं क्लीन बोल्ड करून टाकले तुमच्या शत्रूंना नवदुर्गांच्या आशीर्वादाने. आणि येणारे 15 दिवस हेच आहेत. हे येणारे 15 दिवस तुमच्यासाठी शक्तिशाली तुम्हाला बनवणारे आहेत. ज्या काही गोष्टी, जे काही एन्झायटी, ज्या काही तुम्हाला तुमचे मूड स्विंग्स होत असतील, काही गोष्टी तुम्हाला उत्साह म्हणजे असं वाटतं एक बरेच वेळा, आणि बरेच वेळा असं वाटतं की काहीही नाही आहे, असं म्हणजे मूड स्विंग्स होतात. तर ह्या काही जे तुमच्या आयुष्यात हे जे काही चाललेलं आहे, म्हणजे असं इनबॅलन्स असं चाललेलं आहे, तर याला स्मूथ आणि अगदी क्लिअरली रस्त्यावर निवांत घेऊन जाणारा असा एक प्रवास तुमच्या आयुष्यात सुरू होते. आणि ही रिडिंग तुमच्यापर्यंत पोहोचले तर नक्कीच, ज्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांच्यासाठीच हा मेसेज असेल की येणारे 15 दिवस. आणि हे टाइमलेस रिडिंग आहे, तुम्ही कधीही बघितला तर तिथून 15 दिवस हे तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडणारे असं असेल. आणि ही जी रिडिंग आहे, ह्या रिडिंगमध्ये एक नवीन तुम्ही नियोजन करताय. या येणाऱ्या 15 दिवस म्हणजे नियोजित आहे जो काळ आहे तुमच्यासाठी येणारा हा. मग तुमच्यासाठी नवीन घर घेणं असेल, नवीन जागा, प्लॉट किंवा प्रॉपर्टी खरेदी करणं असेल, किंवा बिझनेस डेव्हलप करणं असेल, यासाठीचा जो काळ आहे त्याच्यासाठी जी नियोजन करणं जे आहे, त्यासाठी तुमचा हा काळ जास्त तुम्हाला इथे खर्च करायचा आहे. किंवा त्यासाठी तुम्हाला खूप आयडियाज इथं दिल्या जात आहेत. तुम्ही त्याच्यावर विचार विनिमय, आणि इथं हाही तुम्हाला मेसेज खूप सांगितलं जाते की जे काही तुम्ही करताय अगदी त्याच्यामध्ये गुप्तता पाळणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे जे काही करताय त्यामध्ये थोडंसं गुप्तपणा ठेवा. तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या सिक्रेट ठेवा. प्रत्येक वेळी तुम्ही एका चांगल्या भावनेने सांगितलं म्हणून समोरचा त्याच भावनेने ऐकेल किंवा त्याला ते पचेल असं नाही आहे. कारण तुमच्या सुख आणि चांगलं याच्यावर कोणी असं बसलेलं नसतं. कारण प्रत्येक वेळी आपल्यापेक्षा दुसरा माणूस हा प्रत्येक वेळी समोरच्याचं चांगलंच होऊ द्या असं नाही. त्यामध्ये हजारामध्ये खूप थोडी लोक अशी असतात ज्यांचं हा बाबा माझं झाले तर माझ्याबरोबर अजून इतरांचंही खूप छान व्हावं असं असणारी असतात. पण तशी बरेच वेळा तसं नसतं. तर त्यामुळं जे कोण असो किंवा नसो, केल्यानंतर त्यांच्या समोर येईल, पण करण्याच्या अगोदर कुणापर्यंतही कसलंही काही पोहोचू येऊ नका. हा तुमच्यासाठी मेसेज आहे. कारण स्टारची एनर्जी आहे तुमची. येणाऱ्या 15 दिवसात तुम्ही स्टार, ॲज अ स्टारच्या भूमिकेमध्ये तुम्ही जाताय. कारण तुमच्यातली एखादी कला असेल, तुमच्यातला गुण असेल, तुमचा बिझनेस असेल, किंवा तुमच्या आयुष्याचा एक नवीन टप्पा जो असा तुमच्या कलांना, आयडियांना ह्याच्यात प्रत्यक्षात आणणारा असा असेल, तर ते तुम्हाला करायचंय. त्यामुळे तुम्हाला जे जे काही ज्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये जितकं तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग कराल आतून, तितकं तुम्हाला जास्त त्या सगळ्या गोष्टींचा रहस्यही समजेल की का तुमच्या आयुष्यात हे सगळं होतंय आणि का सांगितलं जातंय. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी ॲज अ इंट्युशनच्या माध्यमातून सुरुवातीला जे काही सांगितलं जातं यातून तुम्हाला सांगितलं की हे सगळे बदल तुमच्या आयुष्यात होत आहेत. म्हणजे का होत आहेत, अचानक कसं काय आणि काय, म्हणजे पण ह्या सगळ्यासाठी तुम्हाला रिसिव्ह मोडमध्ये आणलं गेले. तुम्ही आता तयार आहात, आता घ्यायचं आहे. जे हे नवीन आहे, हे रुटीनचं नाही, हे तुमच्या
रुटीनपेक्षा वेगळं काहीतरी तुमच्याकडे येते. म्हणजे रुटीन ॲज अ रुटीन रोजचंच चाललंय आणि ते काय आहे ते आहे, आज झालं उद्या परवा तेच. पण यापेक्षाही वेगळं काहीतरी तुमच्या आयुष्यात येते, जे तुम्हाला तुमची ओळख दाखवणार असेल, तुमच्या ओळखीला नवीन एक हे देणारं असं असेल, ते तुम्हाला इथं दाखवलं जाते आणि ते तुम्हाला इथं शिकवलंही जाते आणि सांगितलंही जाते. तर खूप मोठा रहस्यमय असा घडा एक ओसंडून वाहत जो पॉझिटिव्हिटीचा आहे, सकारात्मकतेचा आहे. तुम्ही स्टार आहात. तर ही रिडिंग तुमच्यापर्यंत पोहोचवली, जी नवदुर्गांच्या आशीर्वादाने, दुर्गेच्या आशीर्वादाने आणि नवरात्रामध्ये ज्या काही गोष्टी, जे काही इंटेन्शन्स आले, जे काही संकेत मिळाले, ज्या काही ऊर्जा कनेक्ट झाल्या, त्या सगळ्याचा एक संगम मिलाप म्हणजे ही रिडिंग आहे. आणि त्यातून दुर्गांचा, श्री देवींचा जो आशीर्वाद आहे ना, तो तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यांचा जो मेसेज आहे, त्यांचा जो संदेश आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. फक्त रिडिंगशी कनेक्ट व्हा, मोठा श्वास घ्या, रिडिंगला कनेक्ट व्हा आणि रिडिंगला तुम्हाला खरंच जे रिडिंग कनेक्ट होत असेल, तुम्हाला काही मेसेजेस कनेक्ट होत असतील, काही रस्ते तुम्हाला मिळत असतील, तर अगदी मनापासून तुम्ही दाद द्या, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण तीच तुमची एनर्जी आहे. जेव्हा तुमची एनर्जी चॅनलला सबस्क्राईब करता, त्यावेळेला तुमची ॲज अ एक ग्रुप होतो, त्या ग्रुपची एनर्जी कनेक्ट होते आणि ती एनर्जी मग पुढं फ्लो होत जाते आणि कुणाकुणाच्या आयुष्याचे, भविष्याचे आणि करिअरचे रस्ते उघडत असतात. तर त्याचा अभ्यास तिथं केला जातो. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, मी काय म्हणलं तुम्हाला, ही जी रिडिंग आहे, ही रिडिंग ही नवदुर्गांची आहे, ही रिडिंग दुर्गेची आहे, ही रिडिंग महाकालींची आहे, ही रिडिंग श्री देवींची आहे आणि ह्या देवींच्या आशीर्वादामुळे ही रिडिंग झालेली आहे. या रिडिंगमध्ये तुम्हाला स्ट्रेंथ म्हणजे कोण आहे, स्ट्रेंथ, ताकद, शक्ती म्हणजे कोण आहे आणि शक्ती, ह्या शक्तीचाच हा आशीर्वाद आहे आणि ही तुमच्यासाठी एक मोठा मेसेज आहे. मी तुम्हाला सुरुवातीच्या कार्डमध्ये सांगितलं की डेव्हिल सारखी एनर्जी तुम्हाला असं जकडून ठेवलं होतं, तिनं अडवून ठेवलं होतं, ती तुम्हाला बाहेर पडू देत नव्हती, ती तुम्हाला कोणत्याही कामामध्ये असं तयार व्हावं, तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं, करावं, सगळ्यांपासून लांब जाणं नको, थांबावं, ह्या सगळ्या एनर्जीने तुम्हाला असं अडकवून ठेवलं होतं की कशाच्याही कसलाही उल्हास नाही, आनंद नाही, उत्साह नाही आणि दंगा मस्ती, म्हणजे असा तुमचा स्वभावच नाहीये की शांत बसणं, अरे बाबा नको आहे सगळं असं, म्हणजे ते काय असं कधीतरी पैसे देऊन हसवल्यासारखं हसणारे बरेच अशा एनर्जीज असतात की नाही, तशी तुमची एनर्जी नाही आहे. दिलखुलास हसणं, दिलखुलास बोलणं, बिनधास्तपणे कोणत्याही गोष्टीवर दाद देणं, बोलणं, ॲप्रिशिएट करणं, हे सगळं तुमच्यामध्ये भरभरून आहे. आणि हे सगळं करत असताना कुठंतरी स्वतःला इतकं तुम्ही बांधून ठेवलं आणि काहीतरी चुकीच्या गोष्टी असतील किंवा काही असेल, नकारात्मक एनर्जीचा प्रभाव असेल, काही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थांबवून ठेवतात आणि तुम्ही त्याच्यात थांबवले गेला. तर इथं नवरात्रामध्ये दुर्गांनी हेच केलं. तुमच्यातला जो जो असा भाग होता किंवा ज्या ज्या नकारात्मक एनर्जीने तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना सगळ्यांना त्यांनी तुमच्यापासून दूर केले, तुमच्यापासून पहिला लांब केले त्यांनी आणि हीच स्ट्रेंथ आहे. आज जे तुम्हाला एक उत्साह येतो, ही रिडिंग ऐकल्यानंतर नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ही रिडिंग ऐकल्यानंतर जितका तुमच्यामध्ये उत्साह भरभरून येतोय, तुम्हाला काहीतरी मी करून दाखवणार आहे किंवा मी काहीतरी करणार आहे, अशी जी एनर्जी तुमच्यामध्ये उत्पन्न झाली ना, तर ही रिडिंग तुमच्यासाठी आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुमच्यातल्या नकारात्मक शक्तीवर तुम्ही आतून प्रहार करता, थांबवता आणि तुम्ही करू शकता, तुमच्यातली जिद्द, तुमच्यातली आत्मविश्वास आणि हा जेव्हा तुमचा उभा राहतो, तेव्हाच ही स्ट्रेंथ, ही शक्ती तुमच्यामध्ये येते आणि ही शक्ती म्हणजेच देवींची शक्ती आहे. आणि जेव्हा महादेवी येतात आणि त्या सगळ्या आयुष्यातल्या नकारात्मकतेला संपवतात, त्यावेळेला आयुष्याचा एक नवीन प्रवास, नवीन आयुष्य सुरुवात होतं. हे तुमचं होतंय येणाऱ्या 15 दिवसात आणि येणाऱ्या 15 दिवसात तुम्ही बघाल तुमची स्ट्रेंथ कधी गगनचुंबी असं काहीतरी होईल, असं मला म्हणजे आतून असं एक हे वाटते की तुम्ही असं काहीतरी वेगळं आणि काहीतरी नवीन तुमच्या हातून घडणार आहे, काहीतरी तुम्ही नवीन करणार आहे, जे सगळ्यांना प्रोत्साहित करणारं असेल, सगळ्यांना नव्याने उभारी देणारं असेल, मनाला उभारी देणारं असेल, आयुष्यात उभं राहण्यासाठी तयार करणारं असं असेल, असं तुमच्या आयुष्यात काहीतरी होत आहे आणि ही स्ट्रेंथ आहे तुमची. तर अशी सिंहासारखी गर्जना तुम्ही येणाऱ्या 15 दिवसात करताय आणि ही तुमची जी विश होती की आयुष्यात म्हणजे काही चक्राचे सुद्धा तुमचे काही इश्यूज असतील, जर तुम्हाला हेल्थचे काही प्रॉब्लेम्स होत असतील किंवा थॉटवर काही प्रॉब्लेम्स झाले असतील, तर येणाऱ्या 15 दिवसात तुम्ही बघाल
त्यामध्ये अगदी म्हणजे मॅजिकली जसं चमत्कार केल्यासारखं, म्हणजे किती तुम्ही मेडिसिन घ्या किंवा काही घ्या तरी त्याच्यावर त्याचा काही उपयोग होत नाही आहे किंवा ते बरं होत नाही आहे. तर इथं तुम्हाला ते खूप हे करेल. आणि ह्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला हे सुद्धा सांगितलं जाते, हेल्थसाठी सुद्धा तुम्ही जितकं शक्तीचा कनेक्ट राहाल, शक्तीचा जितका तुम्ही उपासना कराल किंवा त्यांचं मॅनिफेस्टेशन असेल, त्यांचे मंत्रज असतील, तुम्ही म्हणत नसाल, तुम्हाला येत नसेल तरी सुद्धा मोबाईलवर तुम्ही लावून ठेवा. आणि जितकं तुम्ही शक्तीशी कनेक्ट व्हाल ना, तितकं तुमच्या थॉटमधली असेल, तुमच्या स्वतःमधली असेल, जी एनर्जी अशी कनेक्ट हे झालेली आहे ना, जाळी जळमटासारखी अशी एनर्जी असते, ते सगळे निघून क्लीन बोल्ड करून टाकेल. आणि ज्यांनी तुम्हाला दुखवलं, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुमच्या हार्ट चक्रावर असे काही इफेक्ट्स तुमच्यावर झालेले आहेत, तर ते सुद्धा येणाऱ्या 15 दिवसांमध्ये खूप छान पद्धतीने क्लिअर होते. तुमचं हार्ट चक्र ओपन होते, कारण तुम्ही माफ करताय. आणि बरेच वेळा असं होतं की तुम्ही पास्टमध्ये जाता, पास्टमधले काही लोकांनी असेल, काही फॅमिलीमध्ये असेल, बाहेर असेल, मित्रमैत्रिणी असेल, कुणी तुम्हाला दुखवले, तर तुम्ही त्यांच्यामध्ये परत परत ते तुम्हाला आठवते आणि परत परत त्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता, त्याच एनर्जीमध्ये तुम्ही जाता. तरी तर तुम्हाला सांगितलं जाते, फॉरगिव्ह करा, सोडून द्या, माफ करा, कारण माफ करण्यासारखं मोठं काही नाही आहे. आणि तुम्ही या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढलं जाते, कारण माफ करायचंय. ज्यांना खरंच म्हणजे माफी देणं हे तुम्हालाच जमतं, माफ करणं हे तुम्हाला जमतं. काही तुमच्यामध्ये खूप अशी शक्तिशाली अशी पर्सन तुम्ही आहात, खूप मोठं आहे. आणि बघा टेम्परन्सचं कार्ड आहे. मी पण तुम्हाला म्हटलं, तुमच्यामध्ये माफ करण्याची खूप सारी शक्ती आहे तुमच्यामध्ये. म्हणजे मला इथं एक अशी ही एनर्जी दिसते जी दिखावा करत नाही आहे. जी दिखावा मला बघा बऱ्याच एनर्जी अशा असतात की म्हणजे दुसऱ्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी, अट्रॅक्ट करण्यासाठी काहीही बरेच काही उद्योग करत असतात, काही गोष्टी करत असतात. अशी एनर्जी नाही आहे तुम्ही. तुमच्यामधल्या कसं आहे, साधी, सिंपल, सरळ, अगदी सोजवळ अशी सोल तुम्ही आहात. निर्मळ, निर्मोही, निरपेक्ष अशी सोल आहात, जी एकमेकांमध्ये अगदी मिसळून जाते. जसे दुधात पाणी मिसळतं, हे का नाही, दूधच होतं ते, हे का नाही, ते वेगळं नाही करतायत. तसं दुधात साखर मिसळली तसं कसं वेगळं होत नाही, पण त्याची चव गोड होते. तसं तुमच्यामधला एक गोडवा जो आहे तो सदैव असा राहतो. आणि तो आहे, आणि तो एक मिक्सिंग जी एनर्जीची तुमची आहे की नाही, ती खूप छान आहे. म्हणजे एकमेकांना मिक्स होता तुम्ही. कोण समोरच्या मनामध्ये काय आहे ह्याच्यापेक्षा तुमच्या मनामध्ये काय आहे कोणाबद्दल नाही आहे, त्याच्या मनात काय आहे ते त्याच्याबरोबर, पण निरपेक्षपणे अगदी सहजपणे तुम्ही एखाद्याला ब्लेसिंग देऊन जाता, आशीर्वाद देऊन जाता की नाही. हा याचं जे ज्याचं आहे ते त्याला दिलं जाणार, ते त्याला मिळणार, हे त्याचे आशीर्वाद आहेत. आणि हे तुमच्याकडून सहजपणे केलं जातं, होतं ते होतं. तुम्ही तुमचं दुःख धरून बसत नाहीये. तुम्ही तुमचं कितीही असलं तरी सुद्धा ते गाठोडं बाजूला फेकून देऊन तुम्ही दुसऱ्यांसाठी तयार राहता. तर येणाऱ्या 15 दिवसात याच याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाते की तुमच्यातला जो इतका छान आणि पॉझिटिव्ह तुमच्यामधला गुण आहे, चांगला गुण आहे, जो दुसऱ्या इतरांना माफ करणं असेल, इतरांमध्ये मिक्स होणं असेल, हे सगळं, मग याची विश तुमची आहे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये. हेच जे तुम्हाला वाटलं की तुमच्या काही अडचणी असतील किंवा असं नवीन काहीतरी बदल आहे, नवीन काहीतरी बिझनेस किंवा काही करताय आणि त्यामध्ये तुम्हाला आता गरज आहे काहीतरी साथ देण्याची, तुम्हाला साथ देण्याची गरज आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षाही केली नाही अशी लोक, अशा एनर्जीज, अशा व्यक्ती तुम्हाला साथ देण्यासाठी तुमच्या बरोबर उभ्या राहतील येणाऱ्या 15 दिवसात. ही तुमची विश आहे. आणि तुमची विश कंप्लीट करण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्ती तुमच्या बरोबर आहेत. माणसं जी खरंच पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहेत, दैवीय शक्ती त्यांच्यामध्ये आहे, ती तर आहेतच, पण ब्रह्मांडातली ही सकारात्मक शक्ती जी आहे ती सुद्धा तुम्हाला तयार करण्यासाठी, तुम्हाला उभं करण्यासाठी तुमच्या बरोबर उभी आहे. पानं, फुलं, पक्षी, पाणी आणि निसर्ग ह्या सगळ्याचा आनंद आणि या सगळ्याचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळत आहेत, कारण तुम्ही खूप निरपेक्ष सोल आहात. तुम्ही इतरांसाठी म्हणजे निसर्गासाठी सुद्धा तुम्ही खूप काही देता, त्यामुळं तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल होत आहेत. येणारे 15 दिवस हेच आहेत की निर्मळपणे जे काही तुम्ही केलं की नाही, जो पास्ट तुम्ही गेला, ज्या पास्टमध्ये तुम्ही जे काही केला त्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसांनी मिळत आहेत.
आणि खूप फास्टली बदल होत आहेत. नाईट ऑफ वॉन्ड्स आहे बघा. तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुमची विश पूर्ण होते आणि ती विश पूर्ण करण्यासाठी झपाट्याने पुढे जाताय तुम्ही. पहिलं कार्ड आलं ते म्हणजे स्ट्रेंथचं आणि हे कार्ड आले नाईट ऑफ वॉन्ड्स. तुम्ही एक मशाल घेऊन जसं आपण पुढे जातो की नाही, तसं एक तुमच्या हातामध्ये एक तुम्हाला हे ब्रह्मांड युनिवर्स तुम्हाला तुमच्यामध्ये अशी एक शक्ती तुमच्या हातात येतात, अशी एक वॉन्ड्स तुमच्या हातात येत आहे की तो घेऊन तुम्ही पुढे जाताय. आणि तुमची नवीन ओळख तुम्ही कधीही स्पर्धा म्हणून कुठल्या ह्याच्यात उतरत नाही. कुठलीही गोष्ट जी काही तुम्ही करता ती आपल्याकडून एक चांगलं काहीतरी समाजासाठी देणं आहे, किंवा जी कला जो गुण आपल्याला दिलेला आहे परमेश्वराने, तो काहीतरी नाविन्यपूर्ण घडवण्यासाठी काहीतरी देण्यासाठी दिलेला आहे. तर त्याचा सदुपयोग कसा करावा यासाठी तुम्ही ॲज अ फायनान्शियली तुम्हाला त्याची हे होणारच आहे. कारण तुमच्यासाठी दोन्ही गोष्टी आहेत. पैसा तर पाहिजेच. पैसा सगळ्याच आयुष्यात सगळ्यांना सगळ्याच बाबतीत लागतो, त्याशिवाय काही होत नाही. जरा पैसाही तुम्हाला याच्यामध्ये आहे, नाव आहे, फेम, तुमचं सगळी ओळख आणि सगळं तुम्हाला नंबर 1ला घेऊन जाणारं असं आहे. आणि हे इंटरव्ह्यूली तुम्हाला सांगितलं गेलं की नंबर 1ला तुम्ही जाणार आहात. तर ह्या सगळ्या बघा धुळा पाडताय तुम्ही, धुळा धुळा हे स्वतःवरचा सुद्धा धूळ झटकून तुम्ही मार्गी लागताय, पुढं धावताय तुम्ही. आणि तुम्ही आता तयारीला लागलाय तुमच्या की नवीन जो तुमचा हे तयार करणार आहे, तुम्ही नवीन तुमची जी जर्नी सुरू करताय ती जर्नी तुमची लवकरच सुरू होते. आणि त्या जर्नीची आतुरतेनं अशा खूप साऱ्या सोल्स आहेत, त्यांनी वाट बघितलेली आहे, तुम्हीही बघितलेली आहे. आणि त्याच्यामधून तुम्हाला खूप म्हणजे तुमच्या स्वतःमधले बदल सुद्धा तुम्हाला दिसतील की तुमच्यात किती शक्ती आहे, किती ताकदवर तुम्ही आहात, तुम्ही काय करू शकता. हे जे आहे ना हे तुम्हाला इथं दाखवलं जाईल याच्यामध्ये. हे नाईट ऑफ वॉर्ड्सचं जे कार्ड आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे तेच सांगते, तुम्हाला तुमच्यात शक्ती किती आहे. तुम्ही डलसारखं तुम्ही बसणार किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करत बसला तर तिथंच बसणार आणि एकटं राहणार. तर ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा कधी कधी एनर्जीज ब्लॉक करत असतात. तर ही एनर्जी जसं झपाट्यानं असं पूर्ण होऊन मोकळं तुम्हाला व्हायचं आहे. मोकळी व्हा, कोणी तुम्हाला काही नाही करू शकत. आजूबाजूची परिस्थिती सुद्धा या माध्यमातून सुद्धा हे सुद्धा सांगेल, आजूबाजूची परिस्थिती सुद्धा थोडीफार हे आहे, तरी त्यातूनही प्रत्येक गोष्टीवर काही ना काही उत्तर असतं, काही ना काही मार्ग असतो. आणि ही आध्यात्मिक जर्नी आहे. आध्यात्मिक जर्नीमध्ये हे होतं, आध्यात्मिक ज्या मार्गावर तुम्ही आहात तिथं तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये जगण्याची टिकण्याची शक्ती तुम्हाला दिली जाते. आणि ही परिस्थिती अशीच आहे, हा अध्यात्माचा मार्ग आहे. हा मार्ग तुम्हाला या परिस्थितीत आणि कुठल्याही परिस्थितीत जगण्यासाठी स्टेबल करतो, तुम्हाला उभं करतो. आणि हीच तुमच्यातली ताकद, ही तुमच्यातली आग जी आहे ती बाहेर काढते. येणाऱ्या 15 दिवसांमध्ये झपाट्यानं वेगवान तुमची हे होते, झेप तुम्ही घेताय. आणि ही झेप अशी आहे जी आयुष्याच्या नवीन वळणावर तुम्हाला घेऊन जाणार आहे. ही झेप अशी आहे तुमच्या कलाने. बघा बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, मागं आता लॉकडाऊन झालं कोविड सारखं की नाही, त्यामध्ये तुम्ही काय काय केलं, नवीन नवीन बिझनेसेस, नवीन त्या परिस्थितीनुसार माणसाने बदललं पाहिजे, त्याने बदललं पाहिजे. हे होणार आहे. ह्या हाताने केलेलं आहे तर या हाताने फेडलं पाहिजे. कर्म आहे ते, आहे की नाही. मग कर्माची परतफेड तर होणारच आहे. मग पण ते परतफेड होत असताना सुद्धा ही सुद्धा देवाने दिलेली एक संधीच आहे. जे होते ते चांगल्यासाठीच होते. काही गोष्टी जाणून देण्यासाठी, दाखवून देण्यासाठी. प्रत्येक वेळी जे जसं आहे ते तसंच नाही चालणार आहे. कधी कधी ते बदलणार सुद्धा आहे. ही मनातली शक्ती, ही तुमच्यातली शक्ती वाढवण्यासाठी अशा काही घटना घडवल्या जातात. आणि साक्षात दैवगती आहे ही, हे विधी लिखित आहे आणि हे होणार आहे. त्यामुळं हे बदलू शकत नाही आपण, पण आपण आपल्यातली शक्ती अजून वाढवू शकतो. हे येणाऱ्या 15 दिवसात तुम्हाला कळेल की मी यामध्ये किती नवीन काय काय केलं आणि नवीन काही गोष्टी अशा आत्मसात केल्या, नवीन काही गोष्टी आल्या, स्वतःमधली शक्ती वाढवली, एक्सेप्टन्स वाढवला, स्वीकारला की हेही बदलेल आणि हे बदलणार आहे. फक्त थोडासा संयम ठेवणं खूप गरजेचं आहे, पेशन्स खूप गरजेचे आहेत. हा मेसेज सुद्धा तुम्हाला इथं दिला जातोय. आणि ही रिडिंग तुमच्यापर्यंत आले तर नक्की तुमच्यामध्ये 101% चेंजेस होणार आहेत, होत आहेत, स्पिरिच्युअल चेंजेस होत आहेत. बघा आध्यात्मिक मार्गामध्ये तुम्ही जितकं जास्त पुढे जाल तितकं तुम्हाला अट्रॅक्शन वाढेल. तुम्हाला टॅरो कार्ड बद्दल अट्रॅक्शन वाढेल, गुरूंबद्दल अट्रॅक्शन वाढेल, तुम्हाला दीक्षा घेण्याचे एक हे होईल. किंवा नवीन नवीन गोष्टी अशा आहेत म्हणजे ज्या सोल अशा आहेत या रिडिंगला
किंवा ह्या चॅनलला ज्या कनेक्ट आहेत ना त्यांच्यामध्ये ते आहेत सगळं. पण हे कधी तुमच्यातनं अजून उफाळून बाहेर येईल ज्या वेळेला तुम्हाला अजून हा जो पॉइंट आहे ना, कुठल्याही गोष्टीमध्ये बघा तापून सळापून बघितलं जातं, त्याच वेळेला ते सोल तयार होते. पण ही सुद्धा परिस्थिती अशीच आहे. या परिस्थितीतून सुद्धा तुम्हाला बाहेर निघून दाखवायचं आहे आणि मग तुम्ही एका प्रवासाला, आध्यात्मिक प्रवासाला पुढं जाणार आहात. हा तुमच्यासाठी येणाऱ्या 15 दिवसाचा आहे. आणि बघा ग्रीन तारा आहे की नाही, तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे. ग्रीन तारामांचं प्रोटेक्शन आहे, तुम्हाला त्यांनी पूर्ण प्रोटेक्ट केलं. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं अखंड ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुम्हाला आहे. आणि येणाऱ्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला अनपेक्षित यश तुम्हाला मिळणार आहे. अनपेक्षितपणे स्टारच्या भूमिकेत तुम्ही येत आहे. तुमची ओळख, तुमचं नाव, तुमची प्रसिद्धी, तुमचं बोलणं किंवा तुमचा औरा, ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही एक वेगळ्या लेवलला तुम्ही असणार आहात. ज्याची एनर्जी त्यांनी नक्कीच मला कमेंट करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये थोडीशी तब्येत माझी हे आहे त्यामुळे आवाज थोडासा कमी येईल. माईक सुद्धा लावलाय ते पण सांगते. आणि सुप्रीम प्रोटेक्शन आहे, तुम्हाला खूप सर्वोच्च प्रोटेक्शन आहे. आणि यामध्ये तुम्हाला ज्या बाउंडरीज तुम्ही घातलेल्या आहेत स्वतःला, मी हे करू शकते किंवा मी हे करू शकत नाही, तर ते सगळं कट करून पुढं जा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. ते सगळं कट करून तुम्हाला पुढे घेऊन जातात. येणारे 15 दिवस म्हणजे तुम्ही स्वतःला बाहेर काढत नाहीये, तुम्ही त्याच एनर्जीमध्ये हे होऊन राहिलाय, कंजस्ट होऊन राहिलाय. मी एक्सेप्टच करू शकत नाही, मी बाहेर जाऊन एक्सेप्टच करू शकत नाही, मी इकडं गेले तर ते मी एक्सेप्टच करू शकत नाही, मी हा वातावरण हे तुमच्या मनानं ठरवलंय, तुम्ही ठरवलंय, हे आतून तुम्ही ठरवलंय. पण हे कधी म्हणजे कुठलीही गोष्ट ज्या वेळेला तुम्हाला असं आतून ती भीती आहे की मला हे खाल्लं तर मला हे होईल, ते खाल्लं तर ते होईल, मी इकडं गेले तर असं होईल, तिकडं गेले तर तसं होईल, हा मनाचा भ्रम आहे. आणि हा भ्रम येणाऱ्या 15 दिवसात हा भ्रम सुद्धा तुमच्यातून निघून जातोय. हा भ्रमातनं तुम्ही बाहेर पडताय. भ्रमाचा भोपळा असतो की नाही, तो फुटतोय. भ्रम नाही, जे आहे ते रियालिटी आहे, हे असंच आहे, असंच होणार आहे, असंच. आणि सगळ्या पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, खूप मोठी शक्ती तुमच्यामध्ये आहे. त्या शक्तीला आव्हान करा, बोलवा त्या शक्तीला, बोलवण्याची गरज आहे. आणि हे 9 दिवस या नवरात्रीमध्ये तुम्ही देवींची जितकी आराधना केली, ती जितकं तुम्ही त्याला आव्हान केली, जितकं तुम्ही बोलवलं, जितकं तुम्ही त्यांच्याकडून सकारात्मकता अट्रॅक्ट करून घेतली, तितक्या तुमच्या विश आता येणाऱ्या 15 दिवसामध्ये पूर्ण होणार आहेत. आणि येणारे 15 दिवस म्हणजेच तुमचं हार्ट चक्रा, थ्रॉट चक्रा आणि तुमचं क्राऊन चक्रा, म्हणजे तुमची चक्राची एनर्जी जी आहे ती वरच्या चक्रांमध्ये स्थित आहे. तर तुम्हाला थोडंसं ध्यान करणं, मेडिटेशन करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला पूर्ण सुप्रीम प्रोटेक्शन आहे, खूप मोठं सर्वोच्च असं प्रोटेक्शन आहे. तर तुमचा आवरासाठी एवढी ब्रह्मांडातली इतकी सगळी शक्ती तुम्हाला प्रोटेक्ट करते. तर तुमचे विश पूर्ण करण्यासाठी, तुमची इच्छा, तुमचं कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पण थोडे एफर्ट्स देणे गरजेचं आहे, होय की नाही. मग त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे. तुम्हाला मेडिटेशन, ध्यान, योग यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आतून तुम्हाला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. बाहेरच्या गोष्टींना तुम्हाला आव्हानांना स्वीकारायचं आहे ना, तर तुम्हाला आतून तयार झालं पाहिजे. आणि ही आतून तयार करायची प्रोसेस आहे ना, येणाऱ्या 15 दिवसात तुमच्याबरोबर होते. आणि जी विश तुम्ही मागितलेली आहे साक्षात देवींकडून, निसर्ग देवता तुमच्यावर प्रसन्न आहे. मी पहिल्याच कार्डमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, निसर्ग देवता तुमच्यावर प्रसन्न आहे. आणि त्यामुळं जे काही अडकलेलं सगळं होतं, ब्लॉकेजेस होते, प्रवाह थांबला होता, ते सगळं धडाधड निघून तुमचा सगळा प्रवाह जो फायनान्शियल आहे तो सगळा सुरू होतोय. किंवा तुमचे हेल्थचे काही इश्यू आहेत ते सुद्धा सगळे तुमचे निघून जात आहेत. आणि जे काही तुमच्या एखादी अशी जवळची व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर काहीतरी तुमचा म्हणजे हे झालं असेल, गैरसमज वगैरे झाला असेल, त्यातून सुद्धा तुम्ही लवकरच बाहेर पडताय. आणि सगळ्यात, कारण बरेच वेळा असं असतं आपल्याला वाटतं की हे आपल्या आयुष्यात महत्वाचं नाही आहे, पण तेच खूप जास्त महत्वाचं काम करून देऊन जात असतं. ते आपल्याला वेळाल्यावर कळतं. त्यामुळे तर तुम्हाला मेसेज दिला जातो, येणाऱ्या 15 दिवसात थोडंसं स्टेबल राहा, शांत राहा. आणि जे काही ऊर्जा तुमच्याकडे येत आहेत त्या घ्या, पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्याकडे येतात त्या घ्या. तुमच्या थॉट्समध्ये बदल होते, इंट्युशन पॉवर वाढते तुमच्या. आणि स्वप्नांच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी, निसर्गाचं सत्य, निसर्गाची तुमच्याबद्दलची एक आतुरता, काय निसर्गाला आहे, काय तुम्ही केले निसर्गासाठी, याचं पूर्वजन्मामध्ये निसर्गासाठी तुम्ही खूप काय केले, खूप स्वतःचा बलिदान, त्याग सुद्धा तुम्ही निसर्गासाठी केलेला आहे. आणि
त्या त्या सगळ्याचंच परत फेड जे आहे तो निसर्ग तुम्हाला देतोय ह्या येणाऱ्या 15 दिवसात. हेच आहे, हीच विश तुमची पूर्ण होते की देणं खूप मोठी गोष्ट आहे. आपण कधी कधी नकळतपणे आपण कोणाला तरी काहीतरी देऊन जातो, पण त्याची परतफेड त्या चांगल्या कर्माचं फळ आपल्याला कळतही नाही काय, आणि असं अचानकपणे आपल्याला मिळून जातं. कोणाच्या ना कोणाच्या रूपात ते मिळतं, तर ते त्यांच्याच रूपात तुम्हाला ते मिळणार आहे. आणि येणारे 15 दिवस हे घेण्याची वेळ आहे. स्टार आहात, स्टार सारखेच चमकणार आहात. तर येणारे 15 दिवस नक्कीच तुमच्या आयुष्यात जे काही बदल घडतात, काय काय चेंजेस होत आहेत, नक्की मला कमेंट करून सांगा. आवाज कमी जास्त झाला असेल तर सॉरी. आणि पुन्हा अशा छान छान रिडिंगमध्ये भेटूया. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान रिडिंग. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम. बाय.